नमस्कार आणि स्वागत आहे द डीप डाईव्हमध्ये. आज आपल्याकडे आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजे सीबीएसईची एक सार्वजनिक सूचना. जी 25 डिसेंबर 2025 ची आहे. बरोबर. आणि वरवर बघितलं तर ही सीटीईटी परीक्षेच्या म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या मुदतवाढीबद्दलची एक साधी सूचना वाटते. पण थांबा. हो, थांबा. कारण या सरकारी कागदपत्रात एक म्हणजे डेटा आणि निर्णय प्रक्रियेची एक भन्नाट गोष्ट दडलेली आहे. चला जरा यात खोलवर शिरूया. अगदी. आणि ही गोष्ट आपल्याला हे दाखवते की मोठ्या संस्था लोक काय म्हणतायत यावर अवलंबून न राहता आकडेवारी काय सांगते यावर निर्णय कसा घेतात. म्हणजे तक्रारी आणि वास्तव यातला फरक. नेमका तोच. ही त्याची एक उत्तम केस स्टडी आहे. तर सुरुवातीची परिस्थिती अशी होती की सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज करायची शेवटची तारीख होती 18 डिसेंबर. हां. आणि जसं नेहमीच होतं शेवटच्या क्षणी एकच गर्दी उसळली. हो. आणि मग तक्रारींचा पाऊस पडू लागला की पोर्टल प्रतिसाद देत नाहीये, वेबसाईट हँग झालीये, अर्ज भरता येत नाहीयेत आणि मागणी एकच होती की सरसकट सगळ्यांना मुदतवाढ द्या. अगदी. आता कोणतीही सामान्य संस्था म्हणजे दबावाखाली येऊन मुदतवाढ देऊन मोकळी झाली असती, पण सीबीएसईने तसं केलं नाही. इथेच खरी गंमत आहे. त्यांनी काहीच केलं. त्यांनी तक्रारी बाजूला ठेवल्या आणि आधी त्यांचे सर्व्हर लॉग्स तपासले आणि त्यांना जे सापडलं ते सगळ्यांच्या दाव्यांच्या म्हणजे अगदी उलट होतं. अच्छा. त्यांना दिसलं की शेवटच्या 2 दिवसात म्हणजे 17 आणि 18 डिसेंबरला तब्बल 7.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी यशस्वीपणे अर्ज भरले होते. म्हणजे 3,53,218 आणि 4,14,981. थांबा. काय म्हणालात? 7.5 लाख? त्याच 2 दिवसात. हो, त्याच दोन दिवसात. अरे बापरे. म्हणजे ज्यावेळी लोक म्हणत होते की पोर्टल बंद आहे त्याच वेळी लाखो लोक अर्ज करत होते. मग खरी अडचण काय होती? नेमका हाच प्रश्न मंडळाला पडला आणि त्याचं उत्तरही त्यांना डेटामध्येच मिळालं. त्यांना दिसलं की एकूण 25 लाखांपेक्षा जास्त अर्ज यशस्वीरित्या भरले गेले होते. म्हणजे सिस्टम बंद होती हा दावाच खोटा ठरतो. अगदी. पण त्यांना आणखी एक गोष्ट दिसली. त्यांना 1,61,127 असे उमेदवार दिसले ज्यांनी नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती पण पूर्ण केली नव्हती. बरोबर. म्हणजे त्यांनी लॉग इन केलं, काही माहिती भरली, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत ते पोहोचलेच नाहीत. अच्छा. म्हणजे अडचण सिस्टममध्ये प्रवेश करण्याची नव्हती तर सुरू केलेली प्रक्रिया पूर्ण करण्याची होती. हे तर असं झालं की दुकानाचं दार उघडं आहे पण काही लोक आत येऊन अर्ध्यावरच सामान सोडून निघून गेले. अगदी अचूक उदाहरण आहे तुमचं. आणि म्हणूनच मंडळाने सरसकट मुदतवाढ देणं टाळलं, कारण त्याने चुकीचा संदेश गेला असता. बरोबर. त्याऐवजी मंडळाने एक सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवला. त्यांनी विचार केला की ही परीक्षा वर्षातून एकदाच होते, त्यामुळे ज्यांनी खरोखर प्रयत्न केला पण काही कारणास्तव प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत त्यांना एक संधी द्यायला हवी. हे खूपच म्हणजे लॉजिकल वाटतंय. त्यांनी गर्दीतून नेमके गरजू लोक डेटाच्या आधारे शोधून काढले. मग या निवडक लोकांसाठी नक्की काय अटी आहेत? हाच या सूचनेचा गाभा आहे. त्यांनी याला एक वेळची सुविधा असं म्हटलंय आणि ही संधी फक्त त्या 1,61,127 उमेदवारांसाठीच आहे. फक्त त्यांच्यासाठी? हो, फक्त त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी 27 ते 30 डिसेंबरपर्यंत एक छोटी विंडो उघडली जाईल आणि 2 गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्यात. कोणत्या? एक, कोणतीही नवीन नोंदणी स्वीकारली जाणार नाही. आणि दुसरं, ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सर्व तपशील काळजीपूर्वक भरा, कारण नंतर दुरुस्तीची संधी मिळणार नाही. म्हणजे एक प्रकारे हा इशाराच आहे की आता चूक करू नका. अगदी. तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? एका साध्या मुदतवाढीच्या सूचनेतून आपल्याला कळतं की एक मोठी संस्था तक्रारींना थेट प्रतिसाद देण्याऐवजी डेटाचा वापर करून भासणारी समस्या आणि खरी समस्या यातला फरक कसा ओळखते. हो. आणि सगळ्यांसाठी एकच उपाय देण्याऐवजी एक अतिशय नेमका लक्षित उपाय कसा तयार करते हे महत्वाचं आहे. खरंच हा एक डीप डाईव्ह करण्यासारखा विषय होता. बरोबर. आणि यातून एक मोठा प्रश्न समोर येतो. ही सूचना प्रणालीमध्ये प्रवेश करू न शकलेले आणि प्रक्रिया पूर्ण न केलेले यांच्यात एक स्पष्ट फरक करते. यातूनच आजच्या चर्चेअंती एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो. आपल्या या डिजिटल जगात प्रणाली निर्दोष असण्याची जबाबदारी किती आणि वापरकर्त्याने वेळेवर अनेक पायऱ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी किती? ही सूचना एक समतोल साधण्याचा प्रयत्न करते. पण ही सीमारेषा नक्की कुठे असायला हवी यावर नक्की विचार करा.